ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की प्रियाचं जे काही काळं मन आहे आणि ती काय काय करू शकते या सर्व गोष्टी आता इथे सायली आणि अर्जुननी घरच्यांसमोर त्याचबरोबर अश्विनसमोर आणलेल्या असतात. मात्र ही प्रिया तन्वी नाही आहे हे सत्य आता घरच्यांसमोर आणायचं राहिलेलं असतं. आता ते सत्य घरच्यांसमोर आणण्यासाठी ते जानकी आणि सखीची मदत सायली घेणार. आता इकडे प्रतिमा आत्याकडे सायली गेलेली असते आणि ती ते तिथनंच जानकी आणि त्याचबरोबर सखीला कॉल करते आणि ती इथे म्हणत असते की प्रतिमा आत्याला सतत मनामध्ये शंका येते की प्रिया त्यांची मुलगी आहे की नाही, म्हणूनच आता मला तिची एक अंतिम परीक्षा घ्यायची आहे असं म्हटल्यानंतर इथे जानकी म्हणत असते कुठली परीक्षा. त्याचवेळी खरं तर इकडे सखीसुद्धा म्हणते तू फक्त सायलीताई आम्हाला सांग काय करायचं आहे असं म्हटल्यानंतर जी काही सायली असते ती सगळा काही ते प्लॅन जानकीला आणि त्याचबरोबर सखीला सांगितलेला असतो. आता इकडे जानकी आणि सखी ते प्लॅन करण्यासाठी सज्ज झालेल्या असतात. एका रूममध्ये आग लागलेली असते आणि प्रियाला त्या दोघी आवाज देत असतात. अगं प्रिया, अगं आग लागली बघ की असं म्हटल्यानंतर प्रिया तिथे धावतच आलेली. प्रिया असं काय करते, जा ना, प्रतिमा त्यात अडकल्या, तू वाचव की त्यांना असं इथे म्हटलेले असतात. मात्र ही प्रिया जी असते ती 2 पावले मागे सरकलेली असते. आता खरं तर प्रतिमा त्याला वाचवण्यासाठी ती स्वतःचा जीव तर धोक्यात घालणार नाही हे आपल्याला चांगलंच. आता खरं तर ही प्रिया नसून त्याचबरोबर तन्वी सुद्धा नसून ही बबली लोखंडे आहे हे सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर येणार आहे आणि या सत्य उघड करण्यासाठी जानकी आणि सखीने तिला बरोबर मदत केलेली असते. आजच्या पुरती एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर.